खालापुर तालुका अंतर्गत बोरगांव खुर्द में जिला परिषद के प्राथमिक स्वास्थ्य केंद्र का उद्घाटन इतवार को विधायक विवेक पाटिल के हाथों किया गया। इस अवसर पर जिला परिषद की महिला एवं बाल कल्याण सभापति सुरेखा ठोमरे, पूर्व झड़पी सदस्य मोतीराम ठोमरे, खालापुर पंचायत समिति की पूर्व सभापति संगीता मोरे, पूर्व उपसभापति शंकर मोरे आदि गणमान्य सहित डॉक्टर्स एवं ग्रामवासी बड़ी संख्या में उपस्थित थे। इस अवसर पर विधायक विवेक पाटिल ने उपस्थितों को संबोधित करते हुए कहा कि भले ही इस केंद्र का निर्माण कई दिनों के लिए किया गया हो, मगर जल्द ही एक अच्छी इमारत का निर्माण किया जाएगा, जिसका फायदा यहाँ के विभाग की जनता को निश्चित रूप से होगा। साथ ही विधायक विवेक पाटिल ने कहा कि जो भी सरकारी उपक्रम है उसका फायदा यहाँ के नागरिकों को उठाना जरूरी है। सुरुवातीलाच ह्या प्राथमिक आरोग्य केंद्राचं उद्घाटन झालेलं आहे असं मी जाहीर करतो आणि हे जाहीर करत असताना या विभागामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राची जी गरज होती, कारण या विभागातल्या लोकांना सर्वसामान्य माणसाला कुठलाही आजार असेल तर चौक शिवाय पर्याय नव्हता। तर जास्तीत जास्त आरोग्य सेवा आपल्या घरापर्यंत किंवा आपल्या गावापर्यंत कशी पोहोचवता येईल यासाठी श्रीयुत माझे सहकारी मोतीराम ठोंबरे यांचा सातत्याने प्रयत्न होता आणि त्यांनी सातत्याने प्रयत्न करून अनेक अडचणी त्याच्यामध्ये आल्या, पण त्या सगळ्या अडचणींवर दूर करून त्यांच्या प्रयत्नांना आज यश आलेलं आहे आणि या आपल्या विभागामध्ये शासकीय आरोग्य सेवा आपण या ठिकाणी आजपासून सुरू केलेली आहे। ही जरी तात्पुरती व्यवस्था असली तरी एक चांगल्या प्रकारची प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीसहित आपण या विभागामध्ये चांगलं आरोग्य केंद्र बांधून या विभागातल्या जनतेसाठी चांगली आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न हा नजीकच्या कालावधीमध्ये केला जाईल असे मी आपल्याला ह्या विभागातल्या जनतेला ग्वाही देतो। आणि ह्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आपल्याला जर गरज असल्यास पहिल्यांदा मी परमेश्वरचरणी प्रार्थना करेन आपल्या विभागामध्ये कोणी आजारीच पडू नये, दवाखान्यात जायची गरज होऊ नये, पण तसं होणार नाही। आणि मग जर गरज पडलीच तर निश्चितच सर्वांना ह्या आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातनं जास्तीत जास्त चांगल्या प्रकारची आरोग्य सेवा डॉक्टर आणि आपला सगळा स्टाफ हे निश्चितपणे देतील, कारण त्यांच्या पाठीमागे मोतीराम ठोंबरे हे खंबीरपणे उभे आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपली सेवा करण्याचं जे व्रत मोतीराम ठोंबरे आणि त्यांच्या सर्व सहकार्याने घेतलेला आहे त्याचा फायदा आपल्याला निश्चित होणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण ह्या आरोग्य सेवेचा फायदा निश्चितपणे घ्याल असा विश्वास वाटतोय। इस दौरान जिला परिषद के मराठी प्राइमरी स्कूल के विद्यार्थियों को काजी भाइयों द्वारा शालेय यूनिफॉर्म उपस्थित गणमान्यों के हाथों वितरित किए गए, जहां विद्यार्थियों को मार्गदर्शन करते हुए विधायक विवेक पाटिल ने कहा कि पढ़ाई के साथ साथ विद्यार्थियों को खेल एवं सांस्कृतिक कार्यक्रमों में भी रुचि रखनी जरूरी है, जिसके लिए उनके अभिभावकों को भी प्रयास करना जरूरी है। विद्यार्थ्यांना मी या ठिकाणी शुभेच्छा देईन की काजी भाऊ बंधूंसारखे सारे मंडळी मुंबईत या ठिकाणी येऊन तुम्हाला मदत करतात, त्या मदतीचा फायदा घेऊन जास्तीत जास्त अभ्यासाकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे, अभ्यासामध्ये आपण प्रगती केली पाहिजे आणि अभ्यासाबरोबर क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये सुद्धा प्रगती केली। आपण आपल्या आयुष्यात जर यशस्वी झाला तर निश्चितपणे काजी बंधूंना सुद्धा त्याचा फार मोठा अभिमान वाटेल की आम्ही या मुलांसाठी काय केलं, त्याचा फायदा या मुलांनी चांगला घेतलेला आहे आणि आपले चांगले भारतीय नागरिक आपल्या ह्याच्यातनं या विद्यार्थ्यांना घडावेत अशा प्रकारच्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो। इस अवसर पर स्थानीय विधायक निधि से बनाए गए सड़क कंक्रीटीकरण का उद्घाटन विधायक विवेक पाटिल तथा सुरेखा ठोमरे के हाथों किया गया। तो पेवर ब्लॉक के काम का उद्घाटन एवं सभा मंडप का उद्घाटन पूर्व झड़पी सदस्य मोतीराम ठोंबरे के हाथों किया गया।